स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार सर्वांना, आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर सगळ्यांच्या घरी गणपतीचं आगमन झालेलंच आहे आणि सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती होते, छान छान प्रसाद खायला मिळतोय, सर्वांची जरा चांगलं चालू आहे। त्याच्यात आता आमच्या घरी एक पद्धत आहे की गणपती बसल्यावर 10 दिवसात केव्हाही दशाफळाचं व्रत घेतात, तर ते मी आज घेते आहे। तर आज त्याला वरण भात रशी, आपण मसाल्याची रशी करतो ती, पुरणाचा नैवेद्य, पुरणाचा म्हणजे पुरणाचे 10 दिवे त्याचे करावे लागतात, 10, आणि धागा घ्यावा लागतो। तो धागा साधा कच्चा धागा असतो, तो त्याचे 15 आणि 10 मोजून घ्यायचे 10 वेळा, आणि ते हळदीच्या पाण्यात भिजवून त्याचं कशी पूजा करता मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओद्वारे। तर कोणाकडे बी करत असतील तर त्यांनी मला सांगा तुमच्याकडे कसं करतात, तर मी तुम्हाला दाखवलं। तर बरंच अर्धा स्वयंपाक झाला, अर्धा बाकी आहे। तर ते मुली पण आता मोठी ऑफिसला जाते, त्यामुळे मदतीला कोणी नाही आहे, आणि लहानी पण आता तिचं कॉलेज असतं कथ्थकचं, त्यामुळे ती गेलेली आहे, मिस्टर त्यांच्या कामाला, म्हणून माझी एकटीच आहे। तर व्हिडिओ बनवते आणि स्वयंपाकी करते, छान चालू आहे माझं। पुरण शिजून झालं आहे, आता पुरणाचं मी हे करून घेते, बारीक करून घेते। इकडं भात, इकडं वरण झालेलं आहे, इकडे भाजी पण केली आहे फ्लावरची, पण नाही ते अशी पण इकडे ठेवली आहे, अशी पण झाली आहे। आता नंतर मग तळण मी नंतर काढेल, कारण वातड होऊन जातं आहे। तर चला आता पुरण पहिले करून घेते। पुरण करण्यासाठी ही गाळणी घेते मी। आता बरेच जण याच्यावर करतात, साधं सिंपल मिक्सरमध्ये न करता। आता मी ही थोडी ओली करून घेतली म्हणजे पटकन होतं। पहिले थोडं थंड पाण्यामध्ये ओली करून घ्यायची, आणि नंतर आता हे गरम गरम पुरण आहे, हे मी याच्यात टाकून थोडं थोडं घेते, म्हणजे ते खाली पडणार नाही। आणि ह्या ग्लास घेते, म्हणजे उंच आहे तर गरम पण लागणार नाही, छोटा ग्लास नाही। आणि हे फक्त असं म्हणजे पूर्ण पुरण ती भाजते, 10 मिनटात होऊन जाईल ते। तुम्ही कसं करतात मला नक्की सांगा पुरणाचं। आता बरेच यंत्र पण आहे, त्याचं राऊंड करायचं पण आहे, मिक्सरमध्येही करू शकता, पण हे मला सोपं वाटतं गाळणीने, आणि मी असं करते। गणपतीचंच करते, तर गणपतीचं छान असं नवीन गाणं येत ते मी थोडं गुणगुणते। मोरया मोरया हसला मनी भान हरपुनी, पार्वतीचा बाळाला करता करता मोरया 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 हसला मनी साध ऐकुनी, शंकराचा बाळाला विघ्न हरता मोरया 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 हसला मनी। काम करता करता पूर्ण पण करते, आणि ते करता करता मला अशी पण आवड आहे। देवाचा करताना वेगळाच आनंद पण असतो। पुरण छान झालं, हे बघा मस्त गोळा करून घेते। त्याचेच दिवे बनवायचे पुरणाचेच, आणि पुरणपोळ्या कणिक पण मळून ठेवली मी, छान असं मस्त बारीक छान। चला आता पुढचं करते। तर सर्व करून झालंय, आता लास्टला राहिले पुरणाच्या पोळ्या। सकाळीच कणिक मळून ठेवली होती, त्याचा ओला कपडा ठेवला म्हणजे कणिक अशी छान नरम होते, सॉफ्ट अशी झाली आहे। आता पुरणपोळ्या पण पटापट होतील, दाखवते मी। एक पुडचीच करते, काही जण 2 पुडीच्या करतात ना, की ही एक आणि अजून एक लाटी लावून त्याच्यात पुरण भरायचा। तर मला ह्या अशा छोट्या एकाच याच्यामध्ये आवडतं, एक पुडी किंवा एक साडीचं असं म्हणतात, म्हणजे छोट्या छोट्याच करते। असं भरून घ्यायचं आहे, पॅक करून लागणार पैकी। पीठ जास्त वेळ भरून ठेवलं का मग फाटत नाही, आणि छान होते पुरणपोळी। हे बघा किती पण लाटा मग फाटत नाही, म्हणून कणिक आहे ना जवळजवळ अर्धा तास तरी आपण स्वयंपाकाला सुरुवात करू ना, त्याच्या आधीच मळून ठेवायची। मी मैदा आणि थोडी आपली गव्हाची कणिक मिक्स करून मळला।
पोळी पण किती छान होते अशी मस्त. आणि आता बघा सगळ्या बाजूने मस्त फुगेल. आता हे पदराच्या मापाचे 10 धागे काढून घेते. पकडायचं सोडून दे थोडंसं. आणि अजून राऊंड करायचं. एक झालं, 2, 3, 4. आता हे जे धागा केलेला आहे तो हळदीच्या पाण्यात मिक्स करायचा आहे. मी 2 धागे केले 10 वेळा, कारण माझ्या रवेचं पण एक घेतलं आहे मी व्रतनं, त्यांचं पण पाणी टाकून थोड्या वेळ हे हळदीमध्ये, म्हणजे ते पिवळे दिसतील. हे गुंता व्हायला म्हणून मी साईडला ठेवते. 5 मिनिटं हे बोलून ठेवते. आता हे 5 मिनिटं भिजू देते. तोपर्यंत मी दुसरी तयारी करते पूजेची. पूजेची सर्व तयारी झाली आहे. आता ताट पण करून आलं आहे नैवेद्याचं. आणि एका बाजूला आता हे बघा 10 दिवे पूर्णाचे पूर्ण केले 10, आणि माझ्या जावेचे पण जेठाणीचे पण केले 10. त्यांचे त्यांना घ्यायचं नाही काही कारण असतं, त्यामुळे मी घेते त्यांचं व्रत. आणि इथं 10 दिवे केले. आणि आता ह्या धागा मी मग भिजवून ठेवला होता तो पण. आता पूजा कशी मांडते ते दाखवते. आता हे पण एक आहे, ह्याच्यात 10 तुळशीचे पानं, 10 खोबऱ्याचे पानं, खोबऱ्याचे तुकडे, गहूचे दाणे 10, परत तांदळाचे दाणे 10, असं जेव्हा आपण पूजा मांडतो त्याच्या पुढे ठेवायचं असतं. ही पहिले माझ्या सासूबाई करायच्या, मग मी पण तसंच करते आहे. आणि आता तिथे श्रीकृष्णाचं बाळकृष्ण ठेवते. त्याच्यासाठी हे पिवळं वस्त्र, बाळकृष्ण. पहिल्यांदा बाळकृष्णाची पूजा करून घेते. सकाळी देवपूजा झालीच आहे. ही वेगळी पूजा. फूल, आता जो धागा ठेवला होता मी बघा तुम्हाला दाखवलं होतं, त्याला आता असे 10 हे मारायचे गाठी, आणि ते श्रीकृष्णाच्या आजूबाजूला ठेवायचे. ते मी काढून घेते. मी बोललीच मगाशी जाऊबाईंचं पण केलं, त्यांचं पण भिजवलेलं बाजूला काढून घेते. ओले थोडं. आता याला मारते 10 गाठी. असं गाठी म्हणजे पॅक नाही करायचे, नंतर आपल्याला सोडायचे असतं ते. 1, 2, 3, 4, 5, 8, 9 आणि 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा 10 केले आहे. आता हे श्रीकृष्णाच्या बाजूला ठेवायचं. थोडा फूल बाजूला ठेवते. तसंच हे दुसरा पण धागा घेऊन घेते मी. याचे पण 10 करून घेते. या पण दुसरा पण धागा ओला, तो पण कृष्णाजवळ अर्पण करते.
बघा असं ठेवले. आता धागे ठेवून झाले. आता मी हे धागा सर्व काढलेले ते देवासमोर ठेवते आणि इकडे दिवा. इकडे नैवेद्य आणि इकडे आता आरत्या सर्व लावून घेते आणि आरती करून घेते. आरती उभं राहूनच करते. बघा असे दिवे लावून झाले आता मस्त आणि आरती मी करते. पूजा संपन्न होईल म्हणजे आरती नैवेद्य दाखवला. पूजा छान संपन्न झाली. आरती वगैरे झाली. आता नैवेद्यही दाखवून झाला. आता मी पण खाऊन घेते थोडं. बराच वेळ झाला आहे. आता मुलगी पण येईल माझी टाकून. तर आता मी बसते जेवायला. तर पूजा वगैरे सगळं झालं आहे. आता हे धागे उचलून घेते आणि ह्या ज्या 10 गाठ मारल्या आहे त्या आता सोडून घेते आणि सोडून झाल्यानंतर ही सोडून घ्यायच्या आणि मग नंतर आपल्या गळ्यात घालायच्या आहे. नंतर मग गणपती विसर्जनाच्या दिवशी हे विसर्जित करायचं आहे. बघा हलकं म्हणून मी हलक्या गाठी मारल्या आहे आणि हे बघा सोडायला इझी होतं आहे. तुम्हाला मी तेव्हाच बोलेल माझ्या जावेचं पण घेतलं होतं. ते 2 असे धागे आहेत. आता मी एक मुलीला घालायला दिले आणि एक मी गळ्यात घालून घेईल. अशा प्रकारे माझा दशाफळाचं व्रत संपन्न झालं आहे. तरी तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी परत येईल. तोपर्यंत बाय.